नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुक विथ पल्लवी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे आपण मिक्स डाळ आणि बीट, एक अख्खं बीट घेऊन याचा आपण डोसा बनवणार आहे. त्यासाठी मी जे ह्या डाळी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला मी ॲक्युरेट प्रमाणात सांगते. हे 1/3 कपचं माप आहे. तर मी ह्या कपाच्या मापाने पूर्ण हे घेतलेलं आहे. इथे पोहे घेतलेले आहेत त्या मापाने, उडीद डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ आणि ते मसूर आणि तुरीची डाळ मिक्स आहे तशी मी घेतलेली आहे. मी अशीच मी मिक्स करून वापरते म्हणून ती घेतलेली आहे. तुम्ही ती वेगवेगळी तुमच्याकडे असेल तर ते वेगवेगळी तुम्ही घेऊन भिजत घालू शकता. सर्व डाळी आपण 5-6 तासासाठी भिजत घालूयात. डाळी सर्व भिजून खूप छान फुललेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आपण इथे तांदळाचा वापर केलेला नाही, फक्त डाळी वापरल्या आहेत. कारण डाळीमध्ये प्रोटीन जास्त असतं म्हणून आपण तांदूळ न वापरता फक्त डाळींचाच करणार आहोत. आणि यामध्ये आता आपण एक रफली चॉप केलेला बीटरूट घेतलेला आहे. यात आपण सर्व एकत्र टाकून बारीक करून घेऊयात. हे आता बारीक केलेले मिश्रण अशा पद्धतीने दिसत आहे. बीटरूटमुळे याला लाल कलर आलेला आहे. या कलरमुळे मुलं पण, लहान मुलं आवडीने खातात. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि 2 मोठे चमचे आपण इथे ताजं दही टाकून घेऊया. कारण हे मिश्रण इन्स्टंट आहे त्याच्यामुळे आपण दही टाकून घेऊया. आता हे सर्व हलवून घेऊ. हे मिश्रण चांगले हलवून झालेले आहे. हे आपण 15 मिनिटांसाठी रेस्ट करून देऊ. चला तर मग तोपर्यंत या डोशाबरोबर खाण्यासाठी आपण बटाट्याची छान भाजी करून घेऊयात. इथे हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला भाजी किती पाहिजे त्यानुसार बटाटे घ्या आणि ते उकडून घ्या. हे जे आता साल काढून घेते. इथे आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठी बटाट्याची पिवळी भाजी करून घेऊयात. त्यासाठी मी 2 मोठे चमचे इथे तेल घेत आहे. तेल थोडं जास्तच लागतं या भाजीला. आता हे थोडं तेल गरम झाल्यावर यामध्ये छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे टाकून घेऊया. ते थोडं तडतडलं ना मग आपण यामध्ये 2 ते 3 मी लांब लांब कापून घेतलेले असे मिरचीचे तुकडे टाकले आहेत, म्हणजे ते काढायला बरे पडतात. हे चांगलं आता आपण परतून घेऊया. हे परतून झाल्यावर आपण इथे आलं आणि लसूण बारीक आपण वाटून घेतलेलं आहे ते टाकूया. हे चॉपरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. तुम्ही खलबत्त्यात पण हे वाटून देऊ शकता. असं हे चांगलं आपण थोडं परतून देऊ, कारण आल्याचा कच्चा पण जाईल. मग 5 मिनिटं ह्याला थोडी आपण परतून घेऊया. ह्या भाजीमध्ये आल्याची टेस्ट खूप छान लागते. आलं परतून झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये 3 मी मोठे उभे चिरून कांदे घेतलेले आहेत ते टाकूया. कांद्याचं प्रमाण मी इथे जास्तच टाकते, कारण बटाट्यापेक्षा ह्याच्यात जास्त कांदे असले ना मग ती भाजी खूप छान लागते. आपण जी बाहेर मसाला डोसा खातो त्याप्रमाणे ही भाजी लागते. असा कांदा आपल्याला चांगला लाल होऊन द्यायचा आहे. कांदा परतत असतानाच आपण ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेऊया आणि आता चांगले आपण हलवून घेऊ. कांदा आता आपला चांगला परतून झालेला आहे. आता आपण ह्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि हलवून घेऊ. हळद टाकून आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण इथे उकडलेले बटाटे होते ते टाकून घेऊया आणि हलवून घेऊया. चवीला पण छान लागते. थोडी कोथिंबीर टाकूया आणि मीठ टाकून घेऊया. बटाटे उकडताना मी मीठ टाकले नव्हते म्हणून मी आता थोडं जास्तीचं मीठ टाकून घेते. तुम्ही उकडताना मीठ टाकलं तरी चालेल. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. चला आता आपण डोसे करायला घेऊया. हा डोसा इतका सुंदर लागतो आणि खूप मऊ होतो. लहान मुलं, वयस्कर माणसं खूप आवडीने खाऊ शकतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
चला तर मग या नाश्ता करायला. हा डोसा म्हणजे प्रोटीन आणि बटाटा म्हणजे कार्बोहायड्रेट्स, दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे. एन्जॉय करा.